राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी वर्षावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. राजकीय वर्तुळात चर्चा. प्रफुल्ल पटेल तटकरेंसोबत कोणतीही भेट झाली नाही. भेटीच्या चर्चा जयंत पाटलांनी फेटाळल्या. विलिनीकरणाबाबत चर्चा झालीच नसल्याची जयंत पाटलांची माहिती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबतची वर्षावरील भेट राजकीय नव्हती. जयंत पाटलांचं पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण. ईश्वरपूरमधील नगराध्यक्ष अपात्रतेबाबत भेटीत चर्चा झाली. जयंत पाटलांची माहिती. जयंत पाटलांबाबत अफवा पसरवल्या जात आहेत. फडणवीस जयंत पाटलांच्या वर्षावरील भेटीवर खासदार संजय राऊतांचं विधान. संसदेतील विधेयकांची जबाबदारी सुप्रिया सुळेंवर. विधेयकांबाबत सुप्रिया सुळे बोलून ठरवतील. महिला आरक्षणाबाबत सुळे आग्रही असल्याची जयंत पाटलांची माहिती. सुनील तटकरे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेणार. भेटीसाठी तटकरे देवगिरीवर जाणार असल्याची माहिती. लवकरच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची सूत्रांची माहिती. सरकारमधील वादग्रस्त मंत्र्यांना डच्चू देऊन नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता. धनंजय मुंडेंचं मंत्रिमंडळात कमबॅक होणार असल्याची ही चर्चा. ठाकरेंचं आंदोलन मंदिराऐवजी रस्त्यावर होण्याची शक्यता. रामनगरमधील राम मंदिरामध्ये आंदोलनाला मंदिर प्रशासनाचा विरोध. एसटीचा प्रवास पुन्हा महागणार. एसटी महामंडळाच्या 13.50% भाडेवाढीच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. मात्र भाडेवाढीनंतरही एसटी महामंडळ तोट्यातच. पावसाच्या लपंडावामुळे अडचणीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्याला सरकारचा मोठा दिलासा. दुबार पेरणीसाठीचा खर्च डीबीटीसीच्या निधीमधून देणार. सरकारची घोषणा. मुंबईतील समुद्राला आजपासून शनिवारपर्यंत उधाण. समुद्रात उंचच उंच लाटा उसळणार. नागरिकांना समुद्रकिनारी न जाण्याचं आवाहन. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा आज सातारा जिल्ह्यात प्रवेश. माऊलींच्या पालखी सोहळ्याचं आज पवित्र नीरास्नान. पालखीचा आजचा मुक्काम लोणंदमध्ये.